कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधीवर गुढीपाडव्यानिमित्त प्रथा परंपरांचं पालन करत संस्थांतर्फे चंदनउटीतून श्री विघ्नहर श्रीचे गणेश अवतारातील वैभवी रूप अभिजित धोंडफळे आणि सहकारी यांनी परिश्रमपूर्वक साकारले। श्रींचे वैभवी रूप पाहण्यासह दर्शनास भाविक नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती। माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचं पालन करत चैत्र महिन्यात गुढीपाडव्यापासून श्रींचं संजीवन समाधीवर चंदनउटी लेप लावण्यास प्रारंभ होत असतो। चैत्र महिन्यातील पहिली चंदनउटी गुढीपाडव्यास श्रींच्या संजीवनी समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार वापरून श्रींचे वैभवी गणेश अवतार रूप चंदनउटीतून साकारले। यासाठी संस्थांच्या वतीनं चंदनउटीचे सेवाकार्य अभिजित धोंडफळे आणि सहकारी यांनी केले। श्री क्षेत्रोपाध्ये माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी, माजी नगरसेवक सुधीर गांधी आणि नितीन गांधी परिवारानं श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात परिश्रमपूर्वक गणेश अवतार श्रींचं संजीवनी समाधीवर साकारण्यात आले। गुढीपाडव्यानिमित्त माऊली मंदिरात आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली होती। या लक्षवेधी सजावटीचे तसेच श्रींचे रंगावलीतून रूप दर्शन भाविकांनी केले। आळंदी मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त श्रीना पवमान अभिषेक पूजा प्रमुख विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमाप यांच्या हस्ते झाली। यावेळी विश्वस्त योगी निरंजन नाथजी, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, चोपदार बाळासाहेब रणदिवे, तुकाराम माने, सेवक पुजारी उपस्थित होते। परंपरेने श्रींचे चोपदार यांनी गुढीपूजन केले। वारकरी शिक्षण संस्थेतर्फे कीर्तन सेवा रुजू करण्यात आली। दरम्यान मंदिरात पहाटे घंटानाद, काकडा, भाविकांच्या महापूजा, महिमन पूजन, श्रीना दुधारती, दुपारती आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाले। चंदनउटी प्रसंगी विश्वस्त योगी निरंजन नाथजी उपस्थित होते। आळंदी मंदिरात भाविक नागरिक साधक यांनी श्रींच्या दर्शनास गर्दी केली। व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी संस्थांच्या प्रथाप्रमाणे मंदिरात पाडव्याचे धार्मिक महत्त्व ओळखून विश्वस्त मंडळाचे नियंत्रणात नियोजन केले। शहरात ठिकठिकाणी रंगवलीसह घराघरांवर गुढी उभारण्यात आली। अनेक ठिकाणी नवीन उपक्रमांचे आयोजन झालं। नव्या दुचाकी तसेच चारचाकी गाड्यांची मंदिरालगत पूजा उत्साहात युवक तरुणांनी केली। हिंदू नववर्षाचं स्वागत अनेक युवक तरुणांनी नवे संकल्प करत केले। आनंदीत रामजन्मोत्सवास प्रारंभ। येथील आवेकर भावे श्री रामचंद्र संस्थांच्या श्री राम मंदिरात रामजन्मोत्सवास प्रथा परंपराचं पालन करत रामनवमी वार्षिक उत्सवास सुरुवात झाली। या निमित्त गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत। यात नारदीय कीर्तन सेवा परंपरेनं होत आहे। भजन, गीत, रामायण, भजन संध्या, कथाकथन, श्रींचे जन्मोत्सवाचं कीर्तन आदी धार्मिक उपक्रम राबवले जात आहेत। रामनवमी निमित्त श्रीराम पालखी नगर प्रदक्षिणा होत आहे। संस्थांचे पंचमंडळाच्या वतीनं भाविकांना उपस्थित राहण्याचं आवाहन प्रमुख विश्वस्त संजय आवेकर यांनी केलंय। आळंदीसह परिसरात घरोघरी गुढी उभी करत नागरिकांनी परंपरेनं गुढीपाडवा सण धार्मिक पावित्र्य जोपासत उत्साहात साजरा करण्यात आला। सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर, आळंदी। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार।